ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडू सकपाळ आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दगडू सकपाळ हे काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची चर्चा होती। काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेटही घेतली होती। त्यानंतर दगडूदादा सकपाळ शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली। अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते दगडू सकपाळ ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे बंधूंच्या पक्षप्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नंदनवन येथे शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। दगडू सकपाळ हे नाराज होते। एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर अनेक चर्चा या रंगू लागल्या होत्या। असदुद्दीन ओवैसी आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आहे। सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे। असदुद्दीन ओवैसी आपल्या सभेतून आता कोणावर निशाणा साधणार, कोणत्या भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निवडणुकांची रणधुमाळी आणि आता प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवाराच्या प्रचारार्थ ओवैसी हे आता मैदानात उतरत आहेत। निवडून आल्यावर अनेकांना कंठ फुटतात। मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार यांना टोमणा मारलाय। अजित पवारांवर टीका करताना फडणवीसांची शेरो शायरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आम्ही फक्त फेसबुक लाईव्ह करत नाही, आम्ही विरोधकांच्या झोपा उडवायला आलेलो आहोत असं आता टीका करण्यात आली। 15 तारखेला सर्वांच्या झोपा उडतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलंय। वर उतरून प्रत्यक्ष काम करणं आणि फक्त फेसबुक लाईव्ह करणं आणि फेस टू फेस लोकांना भेटण्याच्यात फरक आहे। आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत। मला लोक विचारतात तुम्ही झोपता कधी, उठता कधी? मी म्हणतो मी झोपा काढायला नाही, विरोधकांच्या झोपा उडवायला आलेलो आहे। ही निवडणूक पैसा फेक तमाशा दे कशी आहे, आचारसंहितेचं उल्लंघन कसं केलं जातं असा सवाल करण्यात आलाय। हर्षवर्धन सकपाळ यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोगाने नगरपालिकेचा कार्यक्रम जेव्हा जाहीर केला तेव्हा सांगितलं की दुबार जे मतदार आहेत त्यांच्या पुढे 2 स्टार लावू, 3दा मतदार असेल तर 3 स्टार लावू, आणि जो मतदार दुबार ज्याचं नाव आहे तो मतदानाला जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही विचारू की तुझं नाव 2 ठिकाणी, 3 ठिकाणी, 4 ठिकाणी, 5 ठिकाणी आहे, तुला कुठे मतदान करायचं आहे, एक अर्ज भरून घेऊ आणि मग मतदान करू। मात्र प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस तर स्टार आणि दुबारचा विषय त्यांनी चकार शब्दही त्याच्याबद्दल हा काढला नाही। एकंदरीत असा गोंधळ जो आहे, गोंधळात गोंधळ हा सगळा सुरू आहे। लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये हप्ता देऊ नका, काँग्रेसचे राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। काँग्रेसचा द्वेषाचा क्रूर चेहरा उघड झालेला आहे। काँग्रेसच्या पत्रावर मंत्री बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे। डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता आता देऊ नका, लाडक्या बहिणींचा हप्ता म्हणजे सामूहिक सरकारी लाच आहे असा टोला लगावण्यात